पुढची मोठी बातमी बघूया। बनावट औषधं तयार करून ती खरी असल्याचं भासून शासकीय रुग्णालयामध्ये पुरवठा केल्याप्रकरणी 4 आरोपींविरोधात शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। धाराशिव शहरातील पार्वती औषध भांडार यांनी बनावट औषधं खरं असल्याचं भासून विक्री केल्याचं उघडकीस आलेलं आहे। अन्न औषध प्रशासनाच्या निरीक्षक स्वाती कुपकरांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे। महादेवी धोंडीबा मुळे, हेमंत मुळे, विजय शैलेंद्र चौधरी आणि मिहिर त्रिवेदी या 4 आरोपींवरती गुन्हा दाखल केलेला आहे। धाराशिवमधून मोठी बातमी म्हणावी लागेल। खरं तर जी खोटी बनावट औषधं आहेत ती खरी असल्याचं भासून शासकीय रुग्णालयामध्ये पुरवठा केलेला आहे आणि या प्रकरणी 4 आरोपींविरोधात शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। धाराशिव शहरातील पार्वती औषध भांडार यांनी बनावट औषधं खरं असल्याचं भासवलेलं आणि विक्री केल्याचं उघडकीस आलं आहे। बालाजी निरफळ आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। बालाजी, गंभीर खरं तर हे प्रकरण म्हणावं लागेल, जी बनावट औषधं ती खरी दाखवून पुढे दिलेली आहेत। आम्ही एकूण जर बघितलं तर सामान्य रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचाच प्रकार म्हणावा लागेल। ही प्रकरणं जेव्हा उघडकीस झाला, आता पोलिसात जरी गुन्हा दाखल झालेला असला, यातली वस्तुस्थिती एक बघावं लागेल। आम्ही जी कारवाई करण्यात आलेली, जी प्रशासन कारवाई दाखवतोय, कंपन्या दाखवतोय, मात्र कंपन्यावरच्या जर कंपन्या जर दोषी असतील तर मग हे इतक्या दिवस औषधं शासकीय रुग्णालयात गेली कशी किंवा इथे वैद्यकीय महाविद्यालयात गेली कशी, ती पुन्हा कुणाला दिलेली, याच्यात प्रशासनातलं पोलीस सहभागी आहे का, याचा देखील पोलीस तपास करणं गरजेचं आहे आणि ते पोलीस तपास करून त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे। आम्ही ज्या पद्धतीनं हा गुन्हा दाखल झालेला आहे याची एकतर माहिती लपवली गेली, गुन्हा दाखल झाल्यानंतर जी आहे ती माहिती बाहेर आली। नेमकी बनावट औषधं कधी घेतली, केव्हा घेतली, कशामुळे कुणाकुणाच्या वितरित करण्यात आली, आता ज्या पद्धतीत दाखवलं जातंय ठाणे, भिवंडी आणि लातूर, धाराशिव या काही कंपन्यांची नावं घेऊन तिथल्या कंपन्यांच्या संबंधित माणसावरती गुन्हे दाखल केलेले आहेत। एकूण सगळे हे कितीचे औषध होते, किती साठा होता, कशा पद्धतीत पुरवठा झाला, याचा मात्र जो आहे तो पोलीस तपासात आणखीन काही पोलिसांना स्पष्टपणे याच्यात सांगितलेलं नाहीये। त्यामुळं याच्यात आणखीन कोण दोषी आहे, कुणावरती कारवाई करणार का, तर हा सामान्य रुग्णांच्या जीवाची खेळण्याचा एक प्रकार आहे आणि याच्यावरती कारवाई व्हावी अशीच अपेक्षा सगळ्याकडून व्यक्त केली जाते। नेमकी पोलीस पुढील काय कारवाई करतात हे पाहणं गरजेचं आहे। आम्ही निश्चित पोलीस तपासात नेमकं काय समोर येतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। बालाजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढची मोठी बातमी बघूया। कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या अधिकारांचा मुद्दा ऐरणीवरती आलेला आहे। अधिकारांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री कार्यालय आग्रही झालंय आणि कॅबिनेट मंत्र्यांनी कोणाला आणि किती अधिकार दिले याची माहिती द्या अशी विचारणा मुख्यमंत्री कार्यालयाने राज्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती मिळते। तर पूर्वीच्या सरकारमधील राज्यमंत्र्यांच्या अधिकारांसोबत याची तुलना होणार आहे। अधिकार प्रदान करण्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून आदेश जारी होण्याची शक्यता वर्तवली जाते। नाही, बाबाशे राज्यमंत्र्यांना महायुती आज आहे, त्यावेळेला 95ला युती झाली, त्यावेळेला मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या कामाचं वाटप केलं होतं। या पद्धतीनं ते राज्यमंत्र्यांना अधिकार देण्यात येतील हा विश्वास आहे।